नमस्कार. आत्ता आपण पेरोल अकाउंटिंगचे 3 पार्ट बघितले. हा तिसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण पेरोल अकाउंटिंगची कंपनी कशी क्रिएट करायची, त्याचं पेरोल अकाउंटिंगचं सेटिंग कसं करायचं. दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय बघितलं की एम्प्लॉई ग्रुप कसा तयार करायचा आणि एम्प्लॉई कसे क्रिएट करायचे किंवा आपण त्याला एम्प्लॉई मास्टर म्हणतो ते कसे क्रिएट करायचे. आता आपण तिसऱ्या भागामध्ये काय बघणार आहोत आज की आपल्याला युनिट्स कसे तयार करायचे आणि आपल्याला अटेंडन्स टाईप कसा तयार करायचा आहे. तर ही गोष्ट आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. तर आपल्याला आता युनिट्स इथनं आपल्याला तयार करायचे आहेत. इथं आपण क्रिएटला गेलो. ओके, इथं मला ऑप्शन आहे काय म्हणलं आपण युनिट्स. ह्याच्यामध्ये इथं पहिल्यांदा इथं एक सिम्पल युनिट्स आहेत ना आता, बरोबर आहे. तर सिम्पलमध्ये इथं आपण एक युनिट्स तयार करूया HRS. याला थोडंसं ह्याच्यामध्ये घेऊ. HRSचा अर्थ काय होतो, आवर्स, बरोबर आहे. ओके, आता मी इथं बॅक पेजला जातो. मी ह्याच्यामधनं कंपाऊंड तयार करतो, बरोबर आहे. आवर्स काय म्हणलं आपण 60. इथं मला अजून एक युनिट तयार करायचे क्रिएटमध्ये. मी आता तयार करतो MIN, ज्याला म्हणतो आपण मिनिट्स. ओके, एंटर. म्हणजे आवर्समध्ये समजा आपण गेलो, आवर्स इक्वल टू 60 काय म्हणलं आपण इथनं मिनिट्स, असं इथनं आपण आत्ता तयार केलेलं आहे, बरोबर आहे. तर आपण आता युनिट्समध्ये आपण कंपाऊंडमध्ये 60 मिनिट्स हे आपण आता ऑलरेडी तयार केलेलं आहे. ओके, आता आपण ह्याच्यातनं बाहेर येऊया. आता आपल्याला जर काही अल्टरेशन करायचं असेल तर तुम्ही इथनं अल्टर ऑप्शनला जा, युनिट्समध्ये जा. हे आपण आता तयार केलेलं युनिट्स आहे. ओके, हे आपण मिनिट्स नावाचं युनिट्स इथनं आपण तयार केलेलं आहे. ओके, आपण आवर्स नावाचं HRS म्हणजे आपण काय घेतलं इथनं आता आवर्स नावाचं युनिट तयार केलं. ओके, आता हे आपण युनिट्स तयार का केले तर आपल्याला ह्याच्यावरनं ओव्हर टाईमचं कॅल्क्युलेशन करायचं असतं, म्हणून आपण आता हे युनिट्स इथनं आपण तयार केले. आणि कंपाऊंड म्हणजे काय तर कंपाऊंडमध्ये आपण तयार काय केलं तर 60 मिनिट्स म्हणजे काय झाला 1 आवर झाला. 90 मिनटं आवर्स 90 मिनिट्स म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 आवर झाला. 90 मिनटं म्हणजे किती झाले आपले 1 तास 30 मिनटं झाली. ओके, तर हे अशा प्रकारे इथनं आपण आत्ता हे तयार केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अटेंडन्स तयार करायचं आहे. इथं आपण काय म्हणलं आपण अटेंडन्स. आता आपल्याला अटेंडन्स हे किती प्रकारचे आहेत, ॲब्सेंट आहे, माय कॅलेंडर आहे, ओव्हर टाईम आहे आणि प्रेझेंट आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण तयार करूया प्रेझेंट आलं. ह्याला इथं आपण म्हणलं प्रायमरी. ह्याला म्हणलं अटेंडन्स लिव्ह विथ पे, म्हणजे माझ्याकडे काही रजा शिल्लक असतात, त्या रजाच्या बदल्यामध्ये मला ते माझ्या रजा इथनं ॲडजस्ट करता येतं. ह्याला म्हणलं प्रेझेंट. पुढची जी आहे त्याला म्हणलं आपण ॲब्सेंट, त्याला काय म्हणलं आपण प्रायमरी. ओके, ती काय म्हणलं आपण लिव्ह विदाउट पे. ओके, पुढे काय म्हणलं आपण ओव्हर टाईमला काय म्हणलं आपण इथनं ओव्हर टाईम प्रायमरी. याला इथं आपण ऑप्शन सिलेक्ट करणार इथनं प्रोडक्शन काय म्हणलं आपण आवर्स ऑफ 60 मिनिट्स झालं. आता याच्यामध्ये मी अजून एक ऑप्शन तयार करतो, त्याला म्हणलं मी माय कॅलेंडर CALENDR माय कॅलेंडर. ओके, प्रायमरी. ह्याला तर मी ऑप्शन सिलेक्ट करा युजर डिफाईन्ड कॅलेंडर टाईप. ओके, येस. इथं काय तयार केलं आपण इथं येस म्हटलं. तर आपण आता अशा पद्धतीने इथं युनिट्स ऑफ वर्क्स आणि अटेंडन्स तयार कसे करायचे ही गोष्ट आपण आता बघितलेले आहेत, किंवा काय टाईपने आपण युनिट्स तयार करतो. युनिट्समध्ये आपण 2 टाईपमध्ये युनिट्स तयार केले होते. जसं आपण अल्टरेशन ऑप्शनला गेलं आणि इथनं आपण युनिट्स बघितले. बंद करतो. इथं आवर्स ऑफ 60 मिनिट्स आणि मिनिट्स तयार केले होते. अटेंडन्समध्ये आपण ह्या ठिकाणी प्रेझेंट, ॲब्सेंट, ओव्हर टाईम आणि माय कॅलेंडर अशा आपण अटेंडन्स टाईप तयार केले, बरोबर आहे. म्हणजे आत्ता आपण पेरोल अकाउंटिंग तिसऱ्या पार्टमध्ये आपण काय शिकलो तर हाऊ टू क्रिएट द युनिट्स आणि हाऊ टू क्रिएट द अटेंडन्स टाईप. अटेंडन्समध्ये एकूण 4 टाईप असतात, एक प्रेझेंट, एक ॲब्सेंट,
एक ओव्हरटाईम आणि एक म्हणजे माय कॅलेंडर. युनिट्समध्ये आपल्याला 3 प्रकारे करता येतं. 2 जे प्रकार जे केले ते आपण आवर्स आणि मिनिट्स, आणि हे जे तयार केलं ह्याला म्हणलं आपण कंपाऊंड युनिट्स. ओके, म्हणजे आवर्स ऑफ 60 मिनिट्स हे आपण कंपाऊंड युनिटमध्ये तयार केलं. HRS आणि MINS हे जे आहे हे आपण सगळं पूर्णपणे इथनं आपण आत्ता सिम्पलमधनं तयार केलं. ओके, अशा प्रकारे आपण आता युनिट्स आणि अटेंडन्स टाईप कसा क्रिएट केलेला आहे ते आपण आता बघितलेलं आहे. आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन, निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी, पुणे 3. माझं नाव प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.